करत आहे तो योग्य नाही। अगदी महंत सुधीराजी, अत्यंत महत्त्वाचं विश्लेषण तुम्ही या चंद्रग्रहणाच्या संदर्भात केलेलं आहे। तुर्तास धन्यवाद। तुम्ही लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांना देखील महत्त्वाची माहिती या चंद्रग्रहणाच्या संदर्भात दिलेली आहे। पंचांगकर्ते दाक्रू सोमण आपल्याशी जोडले जात आहेत। सर, स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये तुमचं। आपण पाहतो अवकाशामध्ये आता चंद्राचा रंग देखील बदललेला आहे। कशा पद्धतीने खगोलप्रेमींसाठी आजची ही पर्वणी आहे? आज खरं सांगायचं तर एक आनंदाचा दिवस आहे, कारण आज 1 तास 23 मिनिटं खग्रास स्थिती दिसणार आहे चंद्राची। म्हणजे 9:57 चंद्रग्रहणाला सुरुवात झालेली आहे आणि रात्री 11 वाजल्यापासून 12:23 पर्यंत 1 तास 23 मिनिटं इथपर्यंत खग्रास स्थिती दिसणार आहे। म्हणजे काय तर चंद्रबिंब संपूर्ण पृथ्वीच्या छायेत येणार आहे आणि नेहमी पौर्णिमेचं प्रकाशित दिसणारं चंद्रबिंब हे लालसर तपकिरी रंगाचं संपूर्ण दिसणार आहे। आणि विशेष गोष्ट आहे, ग्रहण कसं होतं हे समजून घ्यायचं आणि खगोलीय घटनेची माहिती करून घ्यायचा आजचा दिवस आहे। पण काही लोक मला विचारतात आमच्या राशीला हे ग्रहण कसं आहे। मी सांगतो, जे लोक ग्रहण पाहतील आणि ते समजून घेतील ग्रहण कसं होतं त्यांच्या राशीला शुभ आहे, कारण ही कधीतरी घडणारी घटना, नैसर्गिक घटना आहे। त्याची वैज्ञानिक माहिती करून घेण्याची संधी आज उपलब्ध आहे आणि त्यांना ते शुभ आहे। आणि जे लोक बघणार नाही त्यांच्या राशीला अशुभ आहे, कारण आलेली संधी ते दवडणार आहे। आपल्याकडे काय झालं, पूर्वीपासून भीती दाखवलेली आहे ग्रहणाबद्दल आणि त्यामुळे गैरसमज आहेत बरेच ग्रहणाबद्दलचे आपल्याकडे। हे अंधश्रद्धा शब्द वापरणार नाही, गैरसमज। कारण ग्रहण कसं होतं हे माहित नाही, वैज्ञानिक कार्यकारण भाव माहिती नाही। पण पुढची पिढी ही योग्य पद्धतीचा विचार करते, वैज्ञानिक दृष्टिकोनाचे। आता चांद्रयान 3 आपल्याला माहिती आहे, चंद्राच्या दक्षिण ध्रुव प्रदेशात यान उतरवणारा भारत देश जगातील पहिला देश ठरलेला आहे। इस्रो प्रगती करते, कमी नाही। या वैज्ञानिक आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात आपण वापरतो, त्या ग्रहणामध्ये हवामान दूषित होत नाही, हे आता शास्त्रज्ञांनी सिद्ध केलेलं आहे। म्हणजे उघड्या गाडीवर ते पदार्थ खाणं हे डेंजरस आहे। पण पूर्वीच्या काळी मला आठवतं पाणी घरात भरलेलं सुद्धा होतं तसंच ग्रहण सुटल्यानंतर आणि नवीन पाणी भरत असत। आता तुम्ही मला सांगा, तलावामध्ये जे पाणी असतं ते काय तेच असतं ना, परत घरात येतं। हा विचार करत नाही। किंवा सूर्याचे किरण त्या तलावातल्या पाण्यात पण पडलेले आहेत, चंद्राचे किरण पण पडलेले आहेत, मग त्या ग्रहणातलं तलावातलं पाणी तेच पुन्हा भरतो आपण। ही समजून घ्यायला पाहिजे। म्हणून मला नेहमी सांगायचं, घटना घडली, घटना घडते नैसर्गिक, ते कार्यकारण भाव पुढच्या पिढीला समजून द्यायला पाहिजे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन पाहिजेच, हे महत्वाचं आहे। अगदी सोमण सर, तुम्ही मांडलेला मुद्दा आणि या खग्रास चंद्रग्रहणाच्या संदर्भातलं तुमचं हे सखोल विश्लेषण पोहोचलेलं आहे। लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांनी देखील ते ऐकलेलं आहे। तुर्तास तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद। एक छोटासा ब्रेक घेतोय, आम्ही लगेचच परत येतोय।